कम्प्युटर बंद करायचा म्हणजे थेट स्विच ऑफ करायचे का? मग तो बदला घेतो की नाही? जय शिवराय मित्रांनो, मी प्रसाद निंबाळकर आणि आपण बघत आहात विजनरी टेकवर्क्स. तर आज बघूया कम्प्युटर सुरू आणि बंद करण्याची योग्य पद्धत. बघा, कम्प्युटर हा देखील माणसासारखा असतो. अचानक उठला तरी चिडतो आणि अचानक बंद केला तर अजूनही चिडतो. कम्प्युटर सुरू करणे हे सोपे आहे. सीपीयू किंवा लॅपटॉपवरील पॉवर बटन सिंगल प्रेस करायचे. पण बटन दाबून लगेच काही करू नका, कारण की तो उठतोय आणि त्याचा आळस झटकतोय. समोर डेस्कटॉप आला की मग कीबोर्ड माऊस हातात घ्या. आता जाणूया बंद करण्याची योग्य पद्धत. खूप लोक काय करतात माहितीये का? काम झालं की थेट स्विच ऑफ. मग कम्प्युटर म्हणतो मी काय केलं होतं, आणि तो चिडतो आणि डेटा खाऊन टाकतो. मग काय होतं, आपला महत्वाचा डेटा हा करप्ट होतो आणि आपला कम्प्युटर देखील स्लो होतो. तर चला आता कम्प्युटर स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवतो कम्प्युटर बंद करण्याची योग्य पद्धत. इथे डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये 4 चौकोन आहे, त्यावरती क्लिक करा. 1 नंबरला स्विचचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक केल्यानंतर कम्प्युटर झोपी जातो. 2 नंबरला अपडेट अँड शटडाऊनचा ऑप्शन आहे. 3 नंबरला शटडाऊनचा ऑप्शन आहे. 4 नंबरला अपडेट अँड रिस्टार्टचा ऑप्शन आहे. 5 नंबरला रिस्टार्टचा ऑप्शन आहे. तर यामध्ये आपण शटडाऊनचा ऑप्शन वरती क्लिक करून आपला कम्प्युटर बंद करू शकतो. चला आपण मोबाईल फोनचे उदाहरण घेऊया. बॅटरी काढून बंद करणे हे चुकीचे आहे. पॉवर बटननी बंद करणे हे बरोबर आहे आणि आपला कम्प्युटर देखील तसाच आहे. तर थोडक्यात पाहूया आज आपण काय शिकलो. कम्प्युटर सुरू करण्यासाठी लॅपटॉप किंवा सीपीयू वरील पॉवर बटन प्रेस करावे. शटडाऊन करण्यासाठी स्टार्ट मेन्यूवरती जाऊन पॉवर या चिन्हावरती क्लिक करून शटडाऊन हा ऑप्शन निवडावा. आणि जर तुमच्या कम्प्युटरला काही प्रॉब्लेम असेल तर रिस्टार्ट करावा. आणि माझे एवढेच म्हणणे आहे की कम्प्युटरला पण रिस्पेक्ट द्या. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इंस्टावर बघत असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.